आज या ठिकाणी आपल्यासोबत महाविकास आघाडीचे रोही जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार राहुल आवळे आहेत. आणि साहेब, आपण निवडणूक लढवत आहात. आपलं या निवडणुकीसाठी विजन काय आहे? ज्या मतदारसंघामधून आपण निवडणूक लढवत आहात त्या मतदारसंघामध्ये, त्या मतदारसंघाच्या विकासासाठी कोणता अजेंडा घेऊन आपण काम करता? नमस्कार. माझे आजोबा लोकनेते कैलासवासी किसनराव आवळे अण्णा व माझे वडील माजी आमदार राजू आवळे साहेब यांच्या माध्यमातून मी समाजकारणात तसंच राजकारणात सक्रिय आहे. समाजकारण करत असताना त्याला राजकारणाची जोड असते, याच्यासाठी की सामान्य माणूस विकासाच्या प्रवाहामध्ये कसा आणता येईल, या कारणास्तव मी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वसामान्य माणसांची जी गरज असते, म्हणजे बेसिक गरज असते, ती त्यांची कशी पूर्ण करता येईल. रस्ते, गटरी, लाईट हे होत राहतात, पण सर्वसामान्य माणसांच्या हाताला रोजगार कसा देता येईल, त्यांच्या हाताला काम कसं देता येईल, या उद्देशानं मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघातील कोणकोणत्या समस्यांच्या बाबतीत आपण माहिती घेतलेली आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी कोणत्या प्रकारचं पाऊल आपण उचलणार आहात येणाऱ्या दिवसात? मतदारसंघामध्ये बऱ्याच समस्या आहेत. मी प्रामुख्यानं माणगावमध्ये आज पदयात्रा असताना, माणगावमध्ये फिरत असताना मला जे प्रश्न जाणवले, मी त्या प्रश्नाबद्दल प्रामुख्यानं बोलेन. की मी ज्या जागेवर थांबलोय त्या ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज इथं ह्या शाळेत वस्तीला होते. त्या शाळेची आपण दुरावस्था बघितली तर आपल्याला ह्या गावचा काय विकास झालाय तो लक्षात येईल. म्हणून ही ऐतिहासिक नगरीचा विकास कसा करता येईल, त्या ऐतिहासिक नगरीचं नाव महाराष्ट्रात किंबहुना जगात कसं गाजवता येईल, हा प्रामुख्यानं माझ्यासमोर उद्देश आहे.